मी कार्यकर्ता या कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण अशा एका कार्यकर्त्याला भेटणार आहोत जो कार्यकर्ता वसंतदादांच्या विचाराने प्रेरित होऊन संबंध सांगली जिल्ह्यामध्ये काँग्रेस जगली पाहिजे, काँग्रेस वाढली पाहिजे, तळागाळामध्ये काँग्रेसचा कार्यकर्ता जगला पाहिजे, ग्रासरूट लेवलला गावगाड्यामध्ये हे काँग्रेस वाढली पाहिजे आणि काँग्रेसच्या विचाराची माणसं प्रत्येक गावामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये निर्माण झाली पाहिजेत हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून गेल्या अनेक वर्षांपासून काँग्रेसचा एक महत्त्वाचा सुभेदार, महत्त्वाचा एक शिलेदार म्हणून ज्यांनी आजपर्यंत काम केलेलं आहे, अजूनही ते काँग्रेसचा शिलेदार म्हणून काम करतायत। याच्या आधी ते सांगली जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती म्हणून त्यांनी काम केलं। त्याच्यानंतर मिरज तालुक्यातील कानडवाडी म्हणून एक गाव आहे, त्या गावाचे सरपंच म्हणून त्यांनी काम केलं आणि ह्या भूमिका बजावत असताना अनेक समाज उपयोगी कामं ज्यांनी पूर्ण केली, अनेक लोकांच्या, सर्वसामान्य लोकांच्या व्यथा, त्यांच्या अडचणी सोडवण्याचं काम ज्यांनी केलं असा एक कार्यकर्ता सध्या आपल्या बरोबर आहे। याशिवाय सध्या ते सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचे कोषाध्यक्ष म्हणून काम करतायत आणि हे संबंध भूमिका वेगवेगळ्या पातळ्यांवर करत असताना अनेक जे आतापर्यंत झालेले काँग्रेसचे वेगवेगळे नेते आहेत, त्यामध्ये पतंगराव कदम असतील, प्रकाश बापू पाटील असतील, मदनभाऊ पाटील असतील, विष्णुअण्णा पाटील असतील, या सर्वांच्या सोबत काम करता करता आता त्यांचे जे वंशज आहेत, म्हणजे आता जे आजी खासदार आहेत, विशाल पाटील असतील, त्याच्यावर प्रतीक पाटील असतील, अशा नवीन पिढी बरोबरही आपल्या त्याच विचारानं काम करणारे एक कार्यकर्ते आपल्या बरोबर आहेत, ज्यांचं नाव आहे सुभाष तात्या खोत। आज आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत। मी सुभाष खोत आता सध्या सांगली जिल्हा काँग्रेस कमिटीचा कोषाध्यक्षपदी काम करतोय। आता माझं जीवन एक खडतर जीवन म्हणून त्या ठिकाणी काम करतोय। काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून वसंतदादा यांच्या घराण्यावर निश्चित प्रेम करणारा मी एक कार्यकर्ता म्हणून मला जिल्ह्यामध्ये ओळखलं जातं। आतापर्यंत गावचा सरपंच होण्या अगोदर दुष्काळी कामावर त्या ठिकाणी काम केलं 1972-73ला। त्याचबरोबर 72-73ला सुकडी खाऊन जीवन आम्ही त्यावेळी जगलो। त्याच्यानंतर सरपंच पदासाठी गावामध्ये एकत्रित मीटिंग करून सरपंच म्हणून माझी निवड झाली। तत्पूर्वी गावाला पिण्यास पाणी नव्हते, MIDCचं दूषित पाणी असल्यामुळे सगळ्या विहिरीचं पाणी बाद झालं होतं, पिण्याचं लायक नव्हतं आणि म्हणून त्यावेळीचे जोशी कलेक्टर साहेब होते, त्या कलेक्टर ऑफिसमध्ये 7 दिवसाचं उपोषण केल्यानंतर त्यांनी त्यावेळी आम्हाला टँकर चालू केला आणि त्याच्यानंतर पावसाळा झाल्यानंतर पावसाळ्यात सुद्धा टँकर चालू होता आणि त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शरदचंद्रजी पवार साहेब हे होते। त्यांनी विधानसभेत या भागातल्या आमदारांना विचारले, एवढा मोठा पाऊस पडायला आहे, महापूर आलेला आहे, त्या ठिकाणी टँकर का चालू आहे? तर त्यावेळी पाणी पूर्ण दूषित झाला हा रिपोर्ट जिल्हाधिकारी साहेबांनी दिला आणि त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी तात्काळ कैलासवासी मोहनराव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली तात्काळ त्यांनी MIDCचं नळ पाणी पुरवठा मंजूर आम्हाला केलं आणि गावाला पिण्याच्या पाण्याची व्यवस्था त्या ठिकाणी झाली। असे अनेक आंदोलनं त्यावेळी गावासाठी केल्यानंतर गावाने निर्णय घेतला की या गावचा सरपंच या पदासाठी हा लायक माणूस आहे आणि म्हणून मला त्यावेळी त्या ठिकाणी 11 सदस्य माझ्या सकट आणि सरपंच सुद्धा बिनविरोध आणि 11 सदस्य सुद्धा बिनविरोध त्या ठिकाणी निवडून त्या ठिकाणी दिलं। त्यावेळी सरपंच झाल्यानंतर तालुक्यावर किंवा जिल्ह्यावर जाण्यासाठी सायकलनं जावं लागत होतं, दुचाकी सुद्धा माझ्याकडे नव्हती। पण माझ्या गावातील एक प्रतिष्ठित नागरिक जंबू जिनपाल खोत आणि त्यांच्या सर्व सहकार्यांनी मिळून तालुक्यामध्ये स्कूटरसाठी पैसे गोळा केले आणि त्यावेळेचे खासदार प्रकाश बापू पाटील यांच्या हस्ते त्या स्कूटरचं प्रदान कार्यक्रम त्या ठिकाणी झाला। अशा पद्धतीनं काम करत असताना अनेक गोष्टीला
त्यावेळी सामोरं जावं लागत होतं. त्यावेळी ही असली कुठली सेवा त्यावेळी त्या ठिकाणी उपलब्ध नव्हती. आज ग्रामपंचायतीला डायरेक्ट फंड मिळतो, पण त्यावेळी आमदार, खासदार, जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या माध्यमातून फंड मिळायचा. तुटपुंजी फंड असायचा. त्यातून सुद्धा गावाचा विकास त्या ठिकाणी आम्ही केला. आणि एक आदर्श सरपंच म्हणून मला त्यावेळी दिल्लीच्या एका संस्थेनं पुरस्कार त्या ठिकाणी दिला. आणि हे करत असताना वसंतदादावर निष्ठा म्हणून, वसंतदादांचे स्मारक व्हावं म्हणून 7 दिवस विधान भवनासमोर उपोषण केल्यानंतरच वसंतदादांचा स्मारक त्या ठिकाणी आज आपल्याला दिसतंय. ते स्मारक असं होतं की वसंतदादांचं स्मारक पूर्ण सगळं नदी काठी करायचं त्या स्मारक समितीचा निर्णय आम्ही ते उपोषण करून हाणून पाडलं. आणि वसंतदादांचं जे आज सांगलीमध्ये स्मारक दिसतंय ते त्या उपोषणामुळे त्या ठिकाणी स्मारक न होता फक्त समाधी ठेवलं. आणि स्मारक आज सांगलीच्या ठिकाणी स्टेशन चौकामध्ये उभं राहत आहे. त्यात सुद्धा काही फंड्स वसंतदादांच्या स्मारकाला कमी पडतायत. ते फंड सुद्धा या शासनाने लवकरात लवकर देऊन ते स्मारक भव्य आणि दिव्य असं उभा करावं असं या जिल्ह्यातील तमाम वसंतदादा प्रेमी लोकांचं या ठिकाणी इच्छा आहे. त्याचबरोबर मी सांगली मार्केट कमिटीचा सभापती म्हणून या जिल्ह्यामध्ये काम करत असताना कैलासवासी मदन भाऊनी एका छोट्याशा गावातल्या एका छोट्याशा कार्यकर्त्याला त्या ठिकाणी सभापती म्हणून काम करण्याची संधी दिली. ज्यावेळी त्या सभापती पदावर मी विरामजम झालो त्यावेळी बजेट 0 होतं. पण मी ज्यावेळी राजीनामा दिला 5 वर्षानंतर त्यावेळी 35 कोटी रुपये ठेव त्या संस्थेचं काटकसरीनं कारभार करून एक आदर्श महाराष्ट्रामध्ये आम्ही मार्केट कमिटीच्या माध्यमातून निर्माण केला. आणि वसंतदादांच्या नावाला आणि कैलासवासी मदन भाऊंच्या नावाला, कैलासवासी प्रकाश बाप्पा असतील, कैलासवासी विष्णू अण्णा असतील, यांच्या नावाला कुठं गालबोट लागेल असे कुठलाही कारभार या सहकारामध्ये आम्ही केलेला नाही. कैलासवासी विष्णू अण्णा काय म्हणायचे, सहकारी संस्था जर चालवायच्या असतील तर जैन समाजातल्या माणसाला संस्था दिली तर प्रपंच कसं काटकसरीनं हा समाज करतो त्या पद्धतीनंच सहकारी संस्था सुद्धा काटकसरीनं चांगल्या पद्धतीने चालवतील. आणि म्हणून मला त्या ठिकाणी विष्णू अण्णा असतील, मदन भाऊ असतील यांनी मला संधी दिली. त्या संधीचं सोनं मी करून संपूर्ण जिल्ह्याला दाखवलं. त्याचबरोबर आज काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्या बद्दल, काँग्रेसच्या नेत्यांच्या बद्दल बोलावं तेवढं थोडंच आहे. सत्ता कोणाकडे असेल तिकडे पळणारी ही आत्ताची पिढी दिसते. सत्ता आणि पैसा जनतेपेक्षा श्रेष्ठ झालेला आहे, जनतेच्या प्रश्नापेक्षाही श्रेष्ठ झालेला आहे. आणि म्हणून आज या महाराष्ट्रामध्ये ही अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे. आज शेतकरी टाहो फोडतोय, आम्हाला मदत द्या, आमचं कर्ज माफ करा. पूर्ण अतिवृष्टीमुळे शेतकरी देशोधडीला लागलेला आहे, तरी सुद्धा शासनाला त्याकडे लक्ष देण्यात वाव नाही, त्याला वेळ नाही. आणि म्हणून माझी मागणी आहे, एक मार्केट कमिटीचा माजी सभापती म्हणून या शेतकऱ्यांचे सगळे प्रश्न अगदी जवळून मी ओळखतो. आणि म्हणून मला आज वाटतंय की अतिवृष्टीमध्ये शासनाने कसलाही पंचनामा न करता, कसलाही विचार न करता यांचं संपूर्ण कर्ज हे माफ झालंच पाहिजे. आणि एकरा त्यांना 50,000ची मदत आज त्यांना गरज आहे. कसला पंचनामा करता, तुमच्या डोळ्यात एकच सगळं संपूर्ण झालेलं आहे आणि अधिकारी पंचनामा व्यवस्थित करत नाहीत. त्यांच्या त्या पंचनाम्याकडे लक्ष नसतं, पिकाकडे लक्ष नसतं. संपूर्ण आवारच महाराष्ट्रात आज ओल्या दुष्काळामुळं उदास झालेला आहे. आता पंचनामा करण्याची काही गरज नाही. सरसकट शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत ही शासनानं दिलीच पाहिजे. त्यासाठी आम्ही आता रस्त्यावर उतरणार हे निश्चितपणानं या ठिकाणी या शासनाला जागं करावं असं वाटतं. त्याचबरोबर सामाजिक बांधिलकी स्वीकारताना तरुण कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, सामाजिक बांधिलकी, सामाजिक
बांधलिकीचं कंकण हातामध्ये बांधून गोरगरिबांचे प्रश्न सोडवणे, गावाला कशाची गरज आहे त्याचा विचार करणे. आज गावामध्ये कुठलाही खासदार येऊ देत, आमदार येऊ देत, मंत्री येऊ देत, कुठलाही तरुण त्या ठिकाणी सांगू इच्छित नाही की आमच्या गावाला रस्ते नाहीत, आमच्या गावात शाळा नाही, आमच्या गावात पिण्याची पाण्याची व्यवस्था नाही. हे काही सांगत नाहीत. फक्त आपला माझे 100 पोर आहेत, माझे 200 पोर आहेत, माझे एक गट आहे, अशा पद्धतीनं बोलून या समाजाचं विस्कुटवाडी करायचं काम आजची तरुण पिढी करतायत. त्या तरुण पिढीला माझी कळकळीची विनंती आहे, हे फार काय टिकणारं राजकारण नाही, हे टिकत नाही. सामाजिक बांधिलकी ज्या कार्यकर्त्यांना बांधलेली आहे त्यांनी गावाचे प्रश्न आपल्या नेत्यासमोर मांडणे, मंत्री समोर मांडणे, खासदार समोर मांडणे, आमदारासमोर मांडणे आणि गावाचे प्रश्न सोडून घेणे अत्यंत महत्वाचं आहे. कारण आज गावात कुठलाही युवक गावासाठी काय करतोय हे कुठेही दिसत नाही आहे. आणि म्हणून इथून पुढे होणारे सरपंच, इथून पुढे होणारे सभापती ह्या त्या संस्थेची जबाबदारी घेऊन, गावाची जबाबदारी घेऊन चांगल्या पद्धतीनं काम जो कार्यकर्ता करेल तो निष्ठा ठेवल पक्षावर, आपल्या नेत्यावर, त्याचंच भवितव्य चांगलं आहे. अन्यपेक्षा 6 महिन्यात 6 पक्ष बदलणे, 6 महिन्यात 6 विचार बदलणे, 6 महिन्यात आपल्या आई वडिलाला विसरण्यासारखं हे काम कार्यकर्त्यांनी करू नये. एक निष्ठेनं त्या आपण काम करतो त्या कामावर प्रेम करायला शिका. आपण ज्या ठिकाणी राहतो त्या भागावर प्रेम करायला शिका. त्याशिवाय या समाजाचा विकास होणार नाही. जातीवादाचं भूत प्रत्येकाच्या डोक्यात या ठिकाणी फिरतंय. कुठला उमेदवार आहे, कोण उभं राहिलंय हे फक्त त्यांना एवढंच कळतंय की तो कुठल्या जातीचा आहे, त्याच्याकडे पैसा हाय का, अशा पद्धतीचे उमेदवार निवडले जातात आणि त्यांना डोळे झाकून मतदान केलं जातं. आणि म्हणून डोळे झाकून मतदान केल्यानंतर काय अवस्था होत्या शेतकऱ्यांची, गरिबांची, ती आज तुम्ही आम्ही पाहतोय. आणि म्हणून डोळे उघडे ठेवून राजकारण करा, डोळे झाकून राजकारण करू नका. हे समाजाला घातक आहे. तुम्ही काँग्रेसचे ज्येष्ठ पदाधिकारी आहात. संपूर्ण जिल्हा पश्चिम महाराष्ट्र तुम्हाला काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून तुमची ओळख पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये आहे. त्याच्या पाठीमागे अशी काही कुठली आंदोलनं तुम्ही कुठली केलीत आणि ती कुठली अशी आंदोलन आहेत सांगण्यासारखी की सक्सेस झाली तुमच्या आंदोलनावर? कांचनपूर इथं मोहिते नावाचं गरीब कुटुंब होतं. अतिक्रमणाखाली त्याचं घर उद्ध्वस्त केलं, त्याचं घर सगळं रस्त्यावर आलं. ते मला कळल्यानंतर मी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली आणि त्याच्यासाठी कलेक्टर ऑफिस समोर प्राणांतिक उपोषण केलं. जोपर्यंत त्याला घर बांधून मिळत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही ही ठाम भूमिका घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना घर बांधून मिळालं. यातूनच मला स्फूर्ती मिळाली की या जनतेसाठी, या समाजासाठी आपण काहीतरी करू शकतो आणि त्याला यश येऊ शकतंय. हे त्या आंदोलनातून मला त्या ठिकाणी दिसलं. तुम्ही बोलता बोलता सांगितलं की सत्ता आणि पैसा बघून आजकाल राजकारणामध्ये लोक पक्ष बदलत आहेत. जनता दुय्यम भाग राहतो आणि सत्ता आणि पैशासाठी अनेक पदाधिकारी असतील किंवा नेते असतील पक्ष बदलत आहेत. काँग्रेसमध्येही मध्यंतरीच्या काळामध्ये काही ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल तुम्हाला काय वाटतंय? नेते पक्ष बदलतात आणि जनता आहे तिथंच राहते हे सांगली जिल्ह्यानं अनेक वेळा दाखवून दिलेलं आहे. कारण 1999 सालाला राष्ट्रवादी आणि काँग्रेस अशी दुभागणी झाली. त्यावेळी डॉक्टर पतंगराव कदम, शिवाजीराव देशमुख आणि प्रकाश बापू यांनी एकत्रित राहिले आणि त्यावेळी या जिल्ह्यामध्ये विधानसभेचे निकाल हे काँग्रेसच्या बाजूने लागले. त्यामुळं नेते जातात पण जनता तिथंच राहते. काँग्रेसवर या जिल्ह्यामध्ये प्रेम करणारी अजूनही 80% लोक आहेत. असं कोणी समजू नये की हे भाजपमध्ये गेले म्हणजे काँग्रेस पक्ष संपला. काँग्रेस पक्षाला संपविणारा अजून जन्माला यायचा आहे. काँग्रेसचं जे जिल्हा अध्यक्ष पद आहे ते अजूनही निकाम आहे. कारण ते जे शहर जिल्हा अध्यक्ष होते त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय. या पदाची नियुक्ती अजून झालेली नाही. काय सांगाल? या सांगली मिरज कुपवाड महापालिकाच्या क्षेत्राच्या अध्यक्षपदी डॉक्टर आमदार विश्वजित कदम, खासदार विशालदादा आणि माजी आमदार
विक्रम सावंत यांनी परवा पुण्यामध्ये मिटिंग झाली, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली त्या मिटिंगमध्ये ठरलंय येत्या 8 दिवसामध्ये त्या पदाचा निश्चितपणे पदावर सन्माननीय व्यक्ती त्या ठिकाणी येईल आणि ती अक्षरशः चांगल्या पद्धतीने काम करेल अशा पद्धतीची चर्चा झालेली आहे. भाजप असेल किंवा इतर जे पक्ष आहेत महायुतीमधले, ते जेवढे आपल्या पक्षासाठी बांधील आहेत किंवा जेवढे सिरियस आहेत, तेवढे काँग्रेसचे कार्यकर्ते किंवा कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा जे नेते आहेत ते काँग्रेससाठी एवढे सिरियस जास्त दिसत आहेत. कारण भाजपचा कुठलाही कार्यक्रम असला तर हजारो कार्यकर्ते, शेकडो कार्यकर्ते एकत्र येतात, जयंत्या साजऱ्या करतात. एखादी जर निर्णय जर राज्य पातळीवर भाजपनं किंवा सरकारनं चांगला घेतला असेल तर त्याबद्दल ते उत्साहानं बोलतात, उत्सव साजरा करतात. तसं काँग्रेसमध्ये दिसत नाही. कारण काँग्रेसचं जर सेवादल जर सोडलं तर काँग्रेस कमिटी असेल किंवा काँग्रेसच्या ज्या वेगवेगळ्या जयंत्या साजऱ्या होतात किंवा इतर कार्यक्रम होतात, त्या कार्यक्रमामध्ये नेत्यांचा सहभाग जाणवत नाही. याला कारण एकच आहे. भाजपचं तुम्ही उदाहरण सांगितलं, लोकांची गर्दी होते, कार्यकर्ते येतात, उत्सव साजरे करतात. ह्याच्या पाठीमागे मी सांगितलं आता सत्ता आणि पैसा. आणि ज्यावेळी काँग्रेस सत्तेवर होती याच्यापेक्षा डबल पद्धतीनं कुठलेही कार्यक्रम होत होते. म्हणजे फक्त आत्ताच्या कार्यकर्त्यांना सत्ता हवी असते, पैसा हवा असतोय म्हणून त्या ठिकाणी गर्दी दिसते. आज काँग्रेसकडे सत्ता नाहीये, पैसा नाहीये, हे त्यांना सगळ्यांना माहित आहे. आणि पैसा आणि सत्ता हे दोघांचं समीकरण झालं तर कुठलाही समोरचा नेता कितीही मोठा बलंदाज असला तर तो त्याच्या पुढे काही चालत नाही. पण या पुढच्या काळामध्ये निश्चितपणे तुम्हाला असं दिसेल की उद्या येणाऱ्या महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये या काँग्रेसमधून गेलेले नेते मंडळ आहेत ते भाजपमध्ये किंवा कार्यकर्ते आहेत, त्यावेळी त्यांना उमेदवारी नाही मिळाली तर आज तुम्हाला सांगतो ते संपूर्ण लोंढा काँग्रेस पक्षाकडे आल्याशिवाय राहणार नाही. आणि काँग्रेस पक्षाला असं होऊन बसेल आता उमेदवारी कोणाला द्यायची, अशा पद्धतीचं गोंधळ त्या भाजपमध्ये आताच चालू आहे की मला नाही म्हणल्यात, तुला नाही म्हणल्यात, आता काय करायचं, तिकडे गेलो असतो बरं झालं असतं, इकडे आलो बरं झालं असतं. या सगळ्यांना माझी विनंती आहे, तुम्ही मूळ काँग्रेसचे आहात, तुमचं या ठिकाणी स्वागतच होईल. तुम्ही कृपा करून त्या जातीवादी पक्षाला, भाजपला त्या ठिकाणी मोठं करू नका. कारण ज्यांनी भाजपला मोठं केलं आज त्यांच्यावर कसं बुमरांग उमटलंय, आज वाटेल तसले आरोप या जिल्ह्याचे नेते, महाराष्ट्राचे नेते, माजी मंत्री, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष आमदार आदरणीय जयंतराव पाटील साहेब यांच्या वर ह्या भाजपवाल्यांनी पातळी सोडून टीका करायला लागलेत. या जिल्ह्याची संस्कृतीला बट्टा लावलेला आहे. कुणी उठायचं आणि कुणाला काही म्हणायचं, ना वयाचं भान ना विचाराचं भान. आपण कुणावर बोलतो, कुणाच्या आईबद्दल बोलतो, कुणाच्या बायकोबद्दल बोलतो, ह्याचं काही राहिलेलं नाही. ह्याने आता रस्त्यावर आई, बायको, बहीण ही सगळी आणून गर्दी गोळा करायला लागलेत आणि टाळ्या मिळवायला लागलेत. पण हा जिल्हा, या जिल्ह्याची संस्कृती कधीही तुम्हाला माफ करणार नाही.